ब्रेकमध्ये थेट जाऊया शिवाजीनगरमध्ये। इथं पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते। गेल्या 36 तासात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मुलं बेपत्ता असल्याचे 4 गुन्हे दाखल झाले होते। यापैकी 4 पैकी 3 मुलांना शोधून काढायला पोलिसांना यश आलंय। बेपत्ता मुलांना सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिलं गेलंय। जानेवारी महिन्यात एकूण 14 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचे गुन्हे नोंद होते। या 14 पैकी 12 मुलांना शोधलंय आणि शिवाजीनगर पोलिसांना या मोहिमेमध्ये यश आल्याचं कळतंय। यासाठी विशेष पथक तैनात केलं होतं। सीसीटीव्ही फुटेज वापरले, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला। पालकांशी सातत्यानं संपर्क ठेवला, समन्वय राखला आणि तपास केला। आता उर्वरित 2 मुलांच्या शोधासाठी सुद्धा तपास वेगात सुरू आहे। आपल्यासोबत संकेत जोडले गेलेत। संकेत वरक आपले प्रतिनिधी आहेत। संकेत, आपण पाहतोय की शिवाजीनगरमध्ये एकूण 14 मुलं बेपत्ता झाली होती। पोलिसांनी 12 मुलांना शोधलेलं आहे। अधिक माहिती द्या। बरोबर, आपण जर सकाळपासून एक बातमी पाहिली तर 36 तासांमध्ये मुंबईभरात 12 केसेस रजिस्टर झाल्या होत्या, ज्यात अल्पवयीन मुलांचा बेपत्ता असल्याच्या केसेस होत्या। त्यातल्या 4 ज्या केसेस होत्या या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये दाखल झाल्या होत्या। आम्ही आता पोलिसांची संवाद साधला, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली। त्यात असं कळलं की ज्या 4 केसेस शिवाजीनगर पोलीस स्थानकात रजिस्टर झाल्या त्यातल्या 3 केसेस या पोलिसांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत। म्हणजे त्या 36 तासांमध्ये या 4 पैकी 3 केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत पोलिसांनी। नक्कीच कुठेतरी कौतुकास्पद कामगिरी आहे पोलिसांची। वेळेत पोलीस कामाला लागले, पथकं त्यांनी बाहेर पाठवली आणि या सर्व मुलांना सुखरूपपणे आपल्या पालकांकडे सुपूर्द केलं। दुसरी याच्यामध्ये अपडेट अशी आहे की या जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2026 मध्ये एकूण 14 केसेस, म्हणजे इन्क्लुडिंग या 4, एकूण 14 केसेस मुलं बेपत्ता झाल्याच्या रजिस्टर झाल्या होत्या। त्यातल्या 12 केसेस ज्या आहेत त्या शिवाजीनगर पोलिसांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत। म्हणजे 14 पैकी 12 मुलांना यांनी सुखरूपपणे पालकांकडे पोहोचवलेलं आहे। फक्त 2 केसेस आहेत ज्या पेंडिंग आहेत आणि त्या 2 केसेससाठी पोलिसांनी फक्त राज्यभरात नाही तर देशभरात पथक पाठवलेली आहेत। त्यांचा सुद्धा शोधकार्य सुरू आहे। त्यातला एक जो मुलगा आहे तो अगदीच लहान आहे, तो इथेच शिवाजीनगरमध्ये कुठेतरी असल्याची पोलिसांना आता माहिती मिळाली आहे। त्याच्याही पोलिसांचं असं म्हणणं आहे की तो पण आज किंवा उद्यामध्ये त्याला सुद्धा आम्ही शोधू। संकेत, आपण पाहतोय की ही मुलं बेपत्ता झाली होती, मात्र तिथे गुन्हेगार कोण होते? खरं तर पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार गुन्हेगार असे कोणी नव्हते। ही जी लहान लहान मुलं होती ही त्यातला एक मुलगा असा होता की त्याला मदरशात जायचं नव्हतं शिकायला, त्याच्यामुळे तो मदरसा सोडून बाहेर पडला आणि तो सायनच्या दिशेने गेला। दुसरा जो होता घरी वाद झाला, घरून पैसे दिले नाही म्हणून तो रागाच्या भरात त्यांनी घर सोडली। अशी किरकोळ कारणावरून मुलांनी घर सोडलेली आहेत। ठीक आहे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी संकेत।